हे गाईज वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. आजचा मिनी ब्लॉग डायरेक्ट देवांगदाच्या घरी सुरुवात केला. ध्रुवी डान्स करता करता कलिंगड कापत होती. तेवढ्यात रॉयल एंट्री झाली आपल्या हिनलची. हिनल मस्ती करत करत खेळत होती. 15-20 मिनिटापासून ही कोणता कलिंगड कापत होती काय माहित, अजून एक पीस पण कट नाही केला तिने. ध्रुवी आमची कलिंगड कापत कमी होती आणि स्वतःच जास्त खात होती. मग आम्ही एक डान्स रील शूट करत होतो. लवकरच तुम्हाला ही डान्स रील आपली फनीवाली पाहायला मिळेल इंस्टाग्राम रील्सवर नाही तर स्टोरीवर. मग ही बसली डबा घेऊन अख्खा खायला. ठुसत होती एवढं जसं काय 4 दिवसापासून खाल्लं नाही. आणि हिने कोणती तरी ही विंटेज पॅन्ट घातलेली तर तिला मी चिडवत होतो कामवाली बाई. अर्ध्यापेक्षा जास्त डब्बा हिने संपवला आणि मग चिडचिड करत होती. मी तिचा व्हिडिओ काढत होतो. हिनल इथे मस्ती करत होती आणि रडत पण होती. काय माहित काय झालेलं तिला. हिनल रडत का होती कारण तिच्या डोक्यावर टाकत होतो आम्ही ओढणी. मग ती रडायला लागली. मग आली माझ्याकडे, तरी पण मी तिला सतवत होतो. खूप वेळ झाला हिनलला आम्ही सतवत होतो. मग हिनलने बदला घेतला मान्याला चावून. हिनल रडत होती. मग काय तिच्या मम्मीने स्कूपीटोस तिचंच घेतला आणि खात होती. ध्रुवी बोलली तेवढ्यात की तू बहुत काला आहे, तो ये सनस्क्रीम लगा. तर मी लावली ही सनस्क्रीम आणि चोळत बसलो इथे. फायनली ध्रुवीने पूर्ण डबा संपवला आणि डबा ठेवायला चाललेली. एवढे छोटे कांदे बघून आम्ही हसायला लागलो कारण आपल्याला बनवायचा होता व्हेज फ्राईड राईस. इथे ध्रुवी पण हसायला लागली आणि मी पण हसतच होतो. तेवढ्याच मान्या घेऊन आली अजून 2 कांदे. आणि आजचा व्हेज फ्राईड राईस बनवणारा शेफ मीच होतो म्हणून सगळं मीच काम करत होतो. भाज्या कटिंग वगैरे सगळं करत होतो. देवेश इथे झोपून टाइमपास करत होता. देवांगदाच्या घरी फायनली जेवून मी आलो आणि घरी येऊन मी फ्रुट्स आणि दही खात होतो. आणि आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका.